सरकारनं जाहीर केलेल्या 1.5 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचं समजतंय। सहकार विभागातल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे कर्जमाफीबाबत आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। जिल्हा बँका, राष्ट्रीय बँका, ग्रामीण बँका, व्यापारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं समजतंय। सरकारच्या परिपत्रकानुसार कर्ज दिल्यानं माफी मिळावी अशी मागणी आता पतसंस्था फेडरेशनने केली आहे। 2006 साली पतसंस्थांनी एकूण कर्जाच्या 20% कृषी कर्ज द्यावं असं सरकारनं सांगितलं होतं, पण आता पतसंस्थांमधील कर्ज माफ होणार नाही। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, पतसंस्थांमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असं समजतं आहे, काय अधिक माहिती आहे? हिमाली, राज्य सरकारने जी कर्जमाफी जाहीर केली 34,000 कोटींची, त्या कर्जमाफी संदर्भात आता नवीन माहिती समोर येते की या कर्जमाफीला कोण शेतकरी पात्र ठरणार आहेत। या संदर्भातच माहिती घेण्यासाठी जेव्हा सहकार विभागातील अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली तेव्हा असं कळलं की ज्या पतसंस्था आहेत त्या पतसंस्थांसाठी ही कर्जमाफी लागू होणार नाही। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पतसंस्थांमधनं शेतीसाठी कर्ज घेतलंय त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाहीये। याच्यामागचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे पतसंस्थांना कृषी कर्ज किंवा पीक कर्ज देण्याचा कुठलाही अधिकार नाहीये। ते पीक कर्ज देऊ शकत नाहीत। केवळ राष्ट्रीय बँका असतील, ग्रामीण बँका असतील, व्यावसायिक बँका असतील आणि जिल्हा बँका या फक्त पीक कर्ज देऊ शकतात आणि पतसंस्थांना त्या अधिकार नाही आहेत पीक कर्ज देण्याचा, असं कारण यामागचं सांगितलं जातं। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पतसंस्थांकडनं पीक कर्ज घेतलेलं आहे किंवा शेतीसाठी कर्ज घेतलेलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची माफी या कर्जमाफीचा फायदा जो आहे ते या शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि ते या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत। आणि प्रामुख्याने राज्यात अशा अनेक शेतकरी आहेत जे पतसंस्थांकडनं ज्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेलं आहे। त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होणार आहे की या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार काय करणार आहे। फेडरेशनची जी मागणी, पतसंस्थांचं जे फेडरेशन आहे त्यांचं म्हणणं आहे की 2006 साली राज्य सरकारने एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जे एकूण पतसंस्था कर्ज वाटप करते त्यातले 20% कर्ज हे कृषी कर्ज म्हणून त्यांनी द्यावं, पीक कर्ज करून म्हणून द्यावं आणि त्या आदेशानुसारच सरकारच्या परिपत्रकानुसार आम्ही कर्ज वाटप शेतकऱ्यांना केलेलं आहे। मात्र सरकारचं म्हणणं आहे की असं कुठलंही परिपत्रक नाहीये किंवा हे परिपत्रक आधीच आणि नंतर नवीन परिपत्रक काढलंय त्यानुसार पतसंस्थांना कृषी कर्ज देता येणार नाही। त्यामुळे या सगळ्या गोंधळामध्ये पतसंस्थांमधनं कर्ज घेणारे शेतकरी जे आहेत ते या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे कर्जमाफी नंतर वाद मिटला अशी चिन्ह दिसत असतानाच आता पुन्हा याच कर्जमाफीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे। खूप खूप धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।